दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड पोलिसांनी अवैध मटका जुगाराविरोधात मोठी कारवाई करत शिरवली येथे छापा टाकून तब्बल 18,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मटका किंग म्हणून ओळखला जाणारा पांडुरंग म्हात्रे याच्यासह 14 जणांविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलिबाग रेवस मार्गावरील शिरवली येथे जिमी होम नावाच्या आलिशान घरात कल्याण मेन नावाचा मटका जुगार खुलेआम सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पथकाने छापा टाकला. या छाप्यात मटका जुगारासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम तसेच कार व दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. एकूण 18,60,180 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पांडुरंग म्हात्रे याच्यासह आचल कडवे, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, जयेश कडवे, विनायक अंबाडे, केतन पाटील, रितेश कडवे, रोशन म्हात्रे, रवींद्र पाटील, अंश पाटील, प्रज्वल पाटील, अलंकार पाटील आणि अक्षय पाटील या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या जुगार रॅकेटमध्ये आणखी सुमारे 80 जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पांडुरंग म्हात्रे याच्या विरोधात यापूर्वीही अलिबाग व पोयनाड पोलीस ठाण्यात मटका जुगारासंदर्भात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.